प्रकल्पस्थळी वायू प्रदूषण नियंत्रण नियमाचं उल्लंघन केल्यास 20 लाखांपर्यंतचा दंड, एमएमआरडीएचा निर्णय, कठोर कारवाई होणार असल्याचाही इशारा. एमएमआरडीएकडून वायू प्रदूषण नियंत्रणासाठी नियमावली तयार. मुंबईतील हवेचा स्तर आणखी खालावला. सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 151 नोंदवला गेला. बोरिवलीपुरमध्ये 151, मालाड पश्चिम, माझगावमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक 200 पार. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेकडून पुन्हा रस्ते धुण्यास सुरुवात. घनकचरा विभागाकडून रस्ते धुण्यासाठी 100 टँकर तैनात. वारकऱ्यांचा श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली. गेल्या काही दिवसांमध्ये नदीमधल्या पाण्याच्या प्रदूषणामध्ये वाढ, मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष. 2 दिवसांमध्ये मालमत्ता कर न भरल्यास दंडात्मक कारवाई करणार. मुंबई महापालिकेचा मालमत्ताधारकांना इशारा. महापालिकेच्या 2024-25 या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरण्यासाठी केवळ 2 दिवस शिल्लक. सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती सोमवारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती, सिडकोच्या घरांसाठी 1 लाखाहून अधिक अर्ज. पत्राचाळीमध्ये म्हाडाची 26 मजली व्यावसायिक इमारत. म्हाडाच्या मुंबई मंडळाला 9 भूखंड विकासासाठी उपलब्ध. 9 पैकी 4 भूखंडांवर 2394 घरं बांधली जाणार. कल्याण बालिकेची अत्याचार हत्या प्रकरणाची खटल्यामध्ये उज्ज्वल निकमांची नियुक्ती. मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश, तर 1 महिन्यामध्ये न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्याच्याही सूचना. गोंदिया जिल्ह्यामधल्या सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज 3 दिवस बंद राहणार. बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ 31 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान बंद. लातूर जिल्ह्यामध्ये उदगीरजवळ एसटी बस उलटल्यानं 13 प्रवासी जखमी. उदगीरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार केल्यानंतर प्रवाशांना डिस्चार्ज.